राम राम मित्रांनो, मी आहे सुरेश. मित्रांनो, आज बघणार आहे आपण विदर्भातील 8 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेलं चंद्रपूर येथील या ठिकाणचं महाकालीचं मंदिर आणि त्या ठिकाणचं आश्लेषेश्वर मंदिर आणि या मंदिराची स्थापना कुणी केली आणि कोणत्या राजांनी केली, केव्हा केली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हे आहे महाकाली मंदिर प्रवेशद्वार. मित्रांनो, काय नेमका इतिहास आहे या मंदिराचा आज आपण जाणून घेणार आहे. मित्रांनो, चंद्रपूरची महाकाली निर्माण कशी झाली आणि ही साक्षात या ठिकाणी कशी आली याचा उल्लेख स्कंद पुराणमध्ये केलेला आहे. राम राम मंडळी, मी आहे सुरेश. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, या मंदिराचे काय विशिष्ट आहे नेमकं आणि या मंदिराचे निर्माण कोणी केलं आहे आणि येथील जो किल्ला आहे या किल्ल्याची स्थापना कोणी केली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. या मंदिराची खूप सारी दंतकथा आहेत. इतिहासकारही तुम्हाला तेच दंतकथा सांगतात. त्यातीलच एक दंतकथा मी तुम्हाला सांगणार आहे. हे आहे चंद्रपूर येथील महाकालीचं मंदिर. त्याच मंदिराच्या बाजूला श्री गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान आहेत. थोडं बाजूला आल्याच्या नंतर श्री हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी हनुमानचं आपण दर्शन केलं आहे. पुढे बघणार आहे आपण पूर्ण या मंदिराचा काय इतिहास आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. 1470 ते 1472 त्या काळातील हे चंदा म्हणजेच आजचं हे चंद्रपूर. या मंदिरावरती बारीक अशी कोरलेली छायाचित्रे आहेत. या चंद्रपूरमध्ये खंदक्क नावाचा राजा बल्लाल शाह हे या ठिकाणी शिकार करण्यासाठी आला होता आणि शिकार करत असताना त्यांच्या पायाला जखम झाली होती. राजाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर राजा दुःख नीट करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी कालीमाच्या या गुफेत आला होता. या काळचं हे मंदिर आहे, त्या काळची गुफा होती. गोंड राजाने या ठिकाणी येऊन आपले दुखापत झालेले पाय धुतले आणि तेथील पाणी पिले. राजाने ते दुखापत झालेले पाय पाण्याने धुतले होते आणि तेच पाणी कालीमाईच्या पायापर्यंत पोहोचले आणि गोंड राजा खंडक बल्लाल शाहला दर्शन दिले. दर्शन दिल्याच्या नंतर महाकाली तेथून निघून गेली. गोंडराजाने त्या ठिकाणी साफसफाई केली आणि त्या ठिकाणी त्यांना एक सुंदरशी अशी मूर्ती सापडली. गोंडराजाने या ठिकाणी ती मूर्ती ठेवून सुंदरसा असं एक छोटंसं मंदिर बांधलं होतं. हीच ती गुहा आहे. याच गुहेमध्ये
काली माता अवतरली होती आणि गोंड राजांना दर्शन दिली होती. गोंड राजांना जी मूर्ती सापडली होती ते मूर्ती या ठिकाणी ठेवली होती असा उल्लेख कथेमध्ये केलेला आहे. मित्रांनो, अशी मूर्ती तुम्हाला भारतामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. फक्त ते चंद्रपूरच्या या मंदिरामध्ये महाकालीची मूर्ती निद्रा अवस्थेत झोपलेली आहे. त्यावेळेस हे मंदिर खूप छोटं होतं. आत्ताचं जे मंदिर आहे या मंदिराच्या मागं खूप मोठा इतिहास आहे. देवगडचा राजा दुर्गशहा आणि गोंड राजा यांच्यात महान लढाई. गोंड राजा जे आहेत ते लढाई हरत होते. सर्व सैनिकांनी कालीमाता त्यांच्यात एक निर्माण झाली आणि ती लढाई त्यांनी गोंड राजाची राणी हिराई त्यांच्या देवीवर खूप आस्था होती आणि त्यांनी हे मंदिर 1700 मध्ये निर्माण केले. असा आहे या मंदिराचा इतिहास. महाकालीचं दर्शन करून थोडं पुढं आपण आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी गोंडशहा यांनी बांधलेलं हे अचलेश्वर महादेवांचं मंदिर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया अचलेश्वर मंदिर या मंदिराची काय वैशिष्ट्ये आहे. राजा खांडक्य बल्हारशाह शिकारीच्या निमित्ताने झरपट नदीच्या जवळ आला होता. कुंडातील पाणी पिले आणि आपले हातपाय धुतले. त्यामुळे त्यांच्या अंगाचे खांडके नाहीसे झाले होते. रात्री त्यांना महादेवाचे दर्शनही झाले होते. त्यांना कळाले की हेच महादेवाचे स्थान आहे. त्याच श्रद्धेने अचलेश्वर मंदिराचे निर्माण केले. त्याच ठिकाणी त्यांना गायीच्या आकाराचे 5 खुराचे चिन्ह दिसले होते. त्याच ठिकाणी त्यांनी महादेवाची पिंड बनवून अचलेश्वर मंदिराचे निर्माण केले. राजा गोंडशहा यांनी अचलेश्वर मंदिराच्या निर्माणानंतर या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी उंच आणि लांब तटबंदीचा किल्ला या ठिकाणी बांधला होता. राजा गोंडशहा आणि त्यांची पत्नी राणी हिराई हे या ठिकाणी राहत होते. काही दिवसानंतरच राजा गोंडशहा यांचा मृत्यू झाला होता. राणी हिराईने त्यांची आठवण म्हणून उंच आणि लांब अशी त्यांची एक समाधी बांधली. काही वर्षानंतर राणी हिराईचे पण मृत्यू झाले. त्यांच्या मुलांनी दत्तकशहा यांनी राणी हिराबाई यांची आठवण म्हणून त्यांची पण समाधी राजा गोंडशहाच्या समाधीसमोर बांधली होती. गोंड राजा आणि राणी हिराईने महाकाली मंदिर आणि अचलेश्वर मंदिर आणि त्यांना राहण्यासाठी किल्ला हा बांधला होता. हा किल्ला 1800 मध्ये इंग्रजांनी आक्रमण करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.